छत्रपती संभाजीनगर येथे राजू शेट्टी यांच्या उपस्थित बैठक पार पडली आणि या बैठकीत जे ते आघाडी करण्याचा निर्णय घेतला। सर काय सांगाल, काय झाला बैठकीत निर्णय? येत्या 24 ऑगस्टला शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, BRS आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन संयुक्त मेळावा घ्यायचा ठरवलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक ग्रामीण पार्श्वभूमी असणारे, चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्या एक सशक्त पर्याय निर्माण करायचा निर्णय आम्ही घेतला। सर या बैठकीला कोण कोण होतं आणि किती जागावर आपण निवडणूक लढवणार आहे? माजी आमदार वामनराव चटप साहेब होते, माजी आमदार शंकरांना धोंडगे, मी स्वतः आणि अनिल गणवट, ललित बहाळे असे आम्ही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होतो। आमची बैठक झाली आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही आता ह्या सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो। सर आपण जर बघितलं राज्यात मराठा OBC वाद आहे, आरक्षणाच्या प्रश्नावरून जे आहे ते वेगवेगळे मुद्दे पुढे येतात। काल आपण जरांगे पाटलांची भेट घेतली, काय पटलं? खरं तर हा वाद असायचं काही कारण नाही आहे आणि त्या वादात आम्हाला पडायचंही नाही आहे। जनसामान्यांचे प्रश्न घेऊन चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्या सगळ्या लोकांना आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो। जरांगे पाटलांसोबत काय बोलणं? त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, असं काही राजकीय निर्णय काय चर्चा काय फारशी झालेली नाही, पण तेही या प्रस्थापित सगळ्या आघाड्यांना सोडून काय करत असतील तर कदाचित आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकतो। आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, हे सत्ताधारी पक्ष आहेत, तुमच्यापेक्षा ताकदवर आहेत, आपली आघाडी कशी टक्कर देईल त्याला? जनतेच्या बळावर, सामान्य माणसाच्या प्रश्नाच्या बळावर आम्ही त्यांना आज टक्कर देऊ। बच्चू कडू विधानसभेच्या तयारीत आहेत। हां, त्यांचं उत्तर या देशात आम्ही इंदिरा गांधींना पडताना पाहिलं आहे, वाजपेयींना पडताना पाहिलं आहे, संजय गांधींना पडताना पाहिलं। हा देश परिवर्तनवादी आहे आणि म्हणून ज्या ज्या नेत्यांना अगली बारी अटल बिहारी म्हणणारा देश, इंदिरा इज इंडिया म्हणणारा देश, तिथे हे सगळे नेते पराभूत झाले। त्यामुळे महापुरे वृक्ष जाती तिथे लव्हाडे वाचती, म्हणून आम्ही सगळ्यांचा BRS न आपकी बार किसान सरकार अशी घोषणा केली होती, मात्र जे आहे ते त्यांचा पराभव झाला तेलंगणात। त्यानंतर आता महाराष्ट्रात आपकी बार पाहायला मिळेल का? आणि BRSचं आता काय वलय आहे महाराष्ट्रात? नाही, महाराष्ट्रात वलय आहे म्हणून तर आम्ही आघाडी करून चाललो ना। नाही, पण जी ताकद होती यापूर्वी आज दिसत नाही। ती दिसली नाही, ती तेलंगणामध्ये दिसली नाही, ती महाराष्ट्रात दिसेल। पण कार्यकर्त्यातली मरगळ कशी? कार्यकर्त्याची मरड कसं आहे सर, सातत्याने जर आपण सगळं करत राहिलो, म्हणून आम्ही संयुक्त मेळावा घेतो की याच्यासाठी घेतो की जसं कबीरानी म्हटलं होतं, चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर। पण कबीरानी उत्तर दिलं, चिंता बगैर चतुराई नाही, दुःख बगैर शरीर नाही। म्हणून आम्ही हे सगळं करून मरगड झटकून सुरू हुई आहे जंग हमारी, आम्ही त्या दिवशी ऐलान करणार। सर तुमच्या दोघांना एक कामून एक शेवटचा प्रश्न आहे, आपण 288 जागावर निवडणूक लढवणार आहे, सभागृहात किती आमदार दिसतील? निम्म्यापेक्षा जास्त दिसतील, 145 पेक्षा जास्त सत्ता येणार। कारण जे मुख्यमंत्री आहे ते याही आघाडीत आहे, त्याही आघाडीत आहे, त्यांनी दिवे लावले नाही, उजेड पडला नाही, म्हणून लोक पर्याय शोधतील आणि तो पर्याय आम्ही सशक्त देऊ आणि सरकार आणू, अगली बार किसान सरकार। निश्चितच हे होते राजू शेट्टी आणि माजी आमदार शंकरांना धोंडगे यांनी जे आहे ते वामनराव चटप यांनी जे आहे ते सत्ता परिवर्तनाचा निर्णय घेतला आणि यावेळेस आमचाच मुख्यमंत्री निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।